नमस्कार मित्रांनो, सुरुवातीलाच शिवसेनेच्या संदर्भातील मोठी अपडेट। शिवसेना उद्धव ठाकरेंची की शिवसेना एकनाथ शिंदेंची, यावरती अखेर मित्रांनो सगळ्यात मोठा दावा केला आणि या दाव्यावरती उद्धव ठाकरेंचंच वजन आणि उद्धव ठाकरेंच्याच हातात शिवसेना मिळाल्याचं चित्र पुन्हा एकदा स्पष्ट झालं। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नवीन चिन्ह आणि नवीन पक्ष देण्यात सुप्रीम कोर्टाची सगळ्यात मोठी भूमिका पुन्हा एकदा शिवसेना ठाकरेंच्या हाती। शिंदे सेनेसाठी पुढील राजकारण अतिशय घातक, पुढे जाणं देखील अशक्य। शिवसेना नाव आणि पक्षाचं चिन्ह गेल्याच्या नंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सर्वात मोठी खळबळ। मित्रांनो, काय घडतंय पडद्याच्या पाठीमागे राजकारण, ते आपण आता जाणून घेऊया। महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टामध्ये आपली बाजू जबरदस्त मांडल्यामुळे, जबरदस्त युक्तिवाद केल्यामुळे एकनाथ शिंदे यांना जबरदस्त धक्का बसलाय। एकनाथ शिंदे यांनी ज्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये केलं आहे, शिवसेना ही माझी आहे, शिवसेना पक्ष देखील माझा आहे आणि चिन्ह देखील माझं आहे, अशा प्रकारचा ज्या प्रकारचा उद्धव ठाकरे यांच्यावरती आरोप करत महाराष्ट्रात शिवसेनेचं प्रमुख बनण्याचा प्रयत्न केला, याला मात्र सुप्रीम कोर्टाकडून सगळ्यात मोठी चपराक मिळाल्याचं चित्र निर्माण झालंय। एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार यांच्या जोरावरती एखाद्याचा पक्ष, एखाद्याचं चिन्ह दुसऱ्याला देऊ शकत नाही, कारण की देशामध्ये असे अनेक राजकीय पक्ष आहेत। जर पुढे मागे पुढे असं झालं तर अनेक राजकीय पक्ष संपतील आणि आमदारांच्या बळावरती त्यांना दुसऱ्यांचा पक्ष ताब्यात द्यावा लागेल, अशा प्रकारची टिप्पणी, अशा प्रकारचं निरीक्षण सुप्रीम कोर्टाकडून झाल्याच्या नंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी जबरदस्त धक्का बसल्याचं चित्र निर्माण झालं आहे। यामुळे उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारची लढाई सुप्रीम कोर्टात लढली, यामुळे एकनाथ शिंदे यांना जबरदस्त धक्का बसला आहे। मित्रांनो, ही लढाई महाराष्ट्राची होती, ही लढाई शिवसेनेची होती आणि या लढाईमध्ये उद्धव ठाकरेंचं वजन प्रचंड प्रमाणात वाढल्याचं दिसतंय, कारण की महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांमधून उद्धव ठाकरेंना मिळणारा वाढता प्रतिसाद बघता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून भलं मोठं इन्कमिंग प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक तालुक्यातून, राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आगामी काळात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवरती प्रेम करणारे अनेक नेते पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये घरवापसीसाठी तयार झाले आहेत आणि शिवसेना ही ठाकरेंची होती, आता नेते देखील उघड उघड बनू लागलेत। यामुळेच एकनाथ शिंदेंना जबरदस्त धक्का बसेल असं चित्र महाराष्ट्रात निर्माण झालंय। उद्धव ठाकरे पहिल्यापासूनच शिवसेना माझी आहे, पक्षचिन्ह माझं आहे, अशा प्रकारचे दावे गेल्या 5 वर्षापासून करत होते आणि याच्यावरती सुप्रीम कोर्टावर देखील सगळ्यात मोठं निरीक्षण नोंदवलं गेलं आणि एकनाथ शिंदेंना जबरदस्त धक्का बसला। मित्रांनो, या सगळ्या राजकीय घडामोडी राज्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या होत्या, कारण की सत्याचा विजय होणं हे खूप गरजेचं होतं, सत्याकडे आपलं पक्षचिन्ह जाणं खूप गरजेचं होतं, कारण की देशामध्ये या निकालावरच देशातल्या हजारो राजकीय पक्षांचं भवितव्य होतं। जर हा निकाल एकनाथ शिंदेंच्या बाजूने लागला तर मात्र राज्यात वेगळा संदेश जाईल, देशामध्ये वेगळा संदेश जाईल, देश वेगळ्या लोकशाही नव्हे तर हुकुमशाहीकडे वळला आहे, अशा प्रकारची देशामध्ये एक संदेश जाईल। यामुळे सुप्रीम कोर्टाकडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवरती प्रश्नांचा भडीमार केला गेला आणि या प्रश्नांवरती उत्तर देताना शिंदे सेनेच्या वकिलांची पूर्णपणे गोची झाली मित्रांनो। आणि यातच उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल कसा झुकतोय हे सुप्रीम कोर्टाने दाखवून दिलं। वेळोवेळी प्रश्न विचारत आम्हाला आमदार अपात्र करण्याचा अधिकार आहे, ते आमदार आम्ही अपात्र करू, पक्षचिन्ह दुसऱ्यांना देण्याचा अधिकार कोणी दिला, अशा प्रकारची टिप्पणी करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवरती जोरदार आक्षेप घेत सुप्रीम कोर्टाने देखील आपली लढाई ही सत्याच्या बाजूने असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे। म्हणजेच महाराष्ट्रामध्ये सत्य हे जिंकणार असून आगामी काळात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून अनेक राजकीय नेते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून आले तर तुम्हाला नवल वाटायला नको। ज्या ज्या शिवसैनिकांनी आतापर्यंत ठाकरेंची साथ सोडली नाही, त्यांचं मात्र आगामी राजकीय भवितव्य खूप मोठं असल्याचं चित्र सध्या तरी निर्माण होतं आहे। मित्रांनो, या राजकीय परिणामाच्या दिशेनं एकनाथ शिंदेंची शिवसेना मग पुढे कुठे जाईल, त्यांना नवीन पक्ष, नवीन चिन्ह मिळालं तर शिंदे सेनेचं सगळ्यात मोठं राजकीय भवितव्य उघडं पडेल, पुन्हा निवडून येणं अशक्य होईल, कारण की शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावरच हे सगळे नेते आतापर्यंत निवडून येत होते आणि आता जर पक्षचिन्ह गेलं तर मात्र आगामी काळामध्ये पक्षचिन्ह घेऊन प्रत्येक घरापर्यंत पोहोचणं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जमणार नाही। त्यामुळे त्यांनी आपल्या पक्षचिन्हावरती जोरदार ताकद लावली। मात्र इकडे उद्धव ठाकरेंकडून हे पक्षचिन्ह गोठवा किंवा आम्हाला द्या अशा प्रकारची मागणी केल्यामुळे सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट येऊन शिंदे सेनेसाठी
पक्षचिन्ह जर घोटवलं तर महाराष्ट्रात मात्र उद्धव ठाकरेंचा हा खूप मोठा विजय असेल, शिवसेना प्रमुखांचा विजय असेल, सामान्य शिवसैनिक जिंकतील आणि तशाच प्रकारचे निर्देश सुप्रीम कोर्टाने वकिलांना दिल्याचं देखील समजत आहे. यामुळे उद्धव ठाकरेंची बाजू मजबूत होऊन महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा उद्धव ठाकरे किंग म्हणून उभे राहतील असं चित्र निर्माण झालंय. मित्रांनो, प्रतिक्रिया द्या.